आदरणीय स्वर्गस्थ अजितदादा पवार यांच्या संदर्भामधल्या चर्चा गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे. जय पवार सुद्धा काही पत्रकार परिषद घेणार होते. काही कारणास्तव रद्द झाली याची मला कल्पना नाही. मला आश्चर्य एवढ्या गोष्टीचं वाटतंय की जो स्थगन मी गेल्या मागच्या 2 दिवसापूर्वी मागच्या आठवड्यामध्ये दिला होता आणि तो काही शुक्रवारी गुरुवारी असं लावतील असं सांगितलं होतं सभापतींनी. मी ज्यावेळेला चर्चा केली त्यावेळेला मला असं सांगण्यात आलं की सोमवारी ही चर्चा घेतलेली आहे. आज मी चर्चेचा क्रम बघितला, त्यामध्ये आजच्या दिवसाला सुद्धा ती चर्चा लावली गेली नाही. मला वाटतं की ज्यावेळेला आम्ही विधिमंडळातले आयुध वापरतो आणि संबंधित असलेल्या लोकांच्या संदर्भामध्ये न्याय मिळावा, जनतेला सत्य माहिती पडावं म्हणून सांगतो, त्यावेळेला जर अशा प्रकारचं टाळाटाळ का होते हा शंकेला कारण आहे. आज मी सभागृहामध्ये या बाबतीमधलं कधी चर्चा स्वीकारणार आणि जनतेच्या समोर ही चर्चा येऊन खरी सरकारच्या वतीने स्पष्टीकरण करण्याच्या संदर्भातून भूमिका काय हे आज मी सदनामध्ये त्या ठिकाणी विषय मांडणार आहे. काल मुख्यमंत्र्यांचा मी स्टेटमेंट बघितलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे कुठेही तेलाचा डिझेल पेट्रोलचा तुटवडा होणार नाही, गॅसचा तुटवडा होणार नाही, अशा प्रकारची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. पण सत्य परिस्थिती अशी आहे की आता व्यावसायिक गॅस जो आहे त्याला पूर्णपणाने बंदी करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतला गेलेला आहे. त्याचबरोबर आता या असलेल्या घरगुती गॅसच्या पण किमती वाढत आहे. हळूहळू हे युद्ध वाढत गेलं की याचा परिणाम कोणी किती चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा परिणाम हा महागाईवर, दरवाढीवर 100% होणार आहे. तुटवडा होणार आहे. पर्यायी व्यवस्था काय याच्या संदर्भातली भूमिका ही शासनाला करावी लागेल आणि मला वाटतं की तशा संदर्भातली सुद्धा या युद्ध परिस्थितीची भूमिका म्हणून आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न करणार. नाही, मला तर असं वाटतं की आता या असलेल्या युद्ध परिस्थितीवर आपोआप परिस्थितीचा परिणाम हा देश पातळीवर, जग पातळीवर होणार आहे. देशाच्या पंतप्रधानांनी अद्यापही याच्याबद्दलची भूमिका स्पष्ट केली नाही. किंबहुना एक महासत्ता म्हणून आपल्याकडे ज्यावेळेला पाहिलं जातं त्यावेळेला या युद्धामध्ये कुठेतरी युद्ध थांबण्याच्या संदर्भातली सुद्धा पुढाकार घेतलेला भारताच्या प्रमुखांनी दिसत नसल्यामुळे मला वाटतं की आता त्यांनीच या असलेल्या परिस्थितीला काय मार्ग निघू शकतो याच्या बाबतीमधला खुलासा करणं गरजेचं आहे. विधान परिषदेसाठी ठाकरे गटाकडनं उद्धव ठाकरे यांचं नाव समोर येताना दिसतं आहे. कशा पद्धतीनं तुम्ही पुढे जाणार आहात? राज्यसभेला खरं म्हटलं तर महाविकास आघाडी म्हणून आमची संख्या कमी असताना सुद्धा महाविकास आघाडीच्या आमच्या मित्रपक्षांनी आदरणीय पवारसाहेबांच्या ज्येष्ठतेचा विचार करून, त्यांच्या अनुभवाचा विचार करून त्यांना त्या ठिकाणी पुढाकार घेऊन त्यांनी संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो. आणि महाविकास आघाडी म्हणूनच पुढं भविष्य काळामध्ये जे काही निर्णय घ्यायचे आहेत, विधान परिषदेची आता निवडणूक आहे, त्या संदर्भामध्ये सुद्धा एकत्र बसून आम्ही निर्णय घेऊ. सर, खरं तर अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या मृत्यूच्या प्रकरणात सातत्यानं रोहित पवार एकापाठोपाठ एक खुलासे करतात. रोहित पवारांनी अलीकडेच एक ट्विट टाकलंय की विके सिंग यांच्या मुलाच्या अर्थात रोहित सिंगच्या लग्नाला प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित होते. या सगळ्या संदर्भाची पुष्टी प्रफुल्ल पटेलांनी द्यावी, अशा पद्धतीने त्यांचं ट्विट आहे. एकंदरीतच अजित पवारांच्या घातपाताच्या मृत्यूच्या प्रकरणात खरं तर प्रफुल्ल पटेल यांचा हात आहे का? मला या संदर्भामध्ये स्पष्ट शब्दात मला एवढंच सांगावंसं वाटतं आहे की ज्यावेळेला शंकेचा संशय, शंकेची नावं येतात त्यावेळेला सरकारच्या वतीने अद्यापही 1 महिना झाल्यानंतर CID, CBI या सगळ्या चौकशीच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली जात नसेल, खुलासा केला जात नाही. यात काय राजकारण आहे का? यामध्ये काय सरकारच्या किंवा त्यांच्या असलेल्या सत्तारूढ पक्षाच्या, मोठ्या पक्षाची यामध्ये भूमिका नक्की काय आहे का? हे अशा प्रकारचं हे असलेल्या संशयाचा जे आहे धूर हा कायम असा ठेवावा अशा प्रकारची त्यांची राजकीय रणनीती आहे का हे मला कळायला माहीत नाही. मला वाटतं की या अधिवेशनामध्ये, या आठवड्यामध्येच आम्ही त्याचा खुलासा 100% मागून घेऊ. बीएसआर कंपनीचे जे मालक आहेत CID मार्फत चौकशी झाली, त्या जबाबात त्यांनी असं म्हटलं आहे की पूर्णपणे चूक ही पायलटची
नाही, त्यांनी काय स्टेटमेंट दिलं मला माहीत नाही, परंतु आमच्या 2-3 प्रश्नाच्या संदर्भामध्ये जी चर्चा बाहेर ऐकलेली आहे, एक तर जो पायलट होता त्याने 2-3 दिवसापूर्वी 50 कोटीचा विमा उतरवला अशा प्रकारची चर्चा आहे. त्याचबरोबर 2 पायलट त्या दिवशी का गैरहजर राहिले, सकाळी 7-7:30 वाजता ज्यावेळा एखाद्या वेळा जातो त्यावेळा ट्रॅफिक कुठं असतं मला कळलं नाही मुंबईमध्ये, परंतु या सर्व गोष्टीच्या संदर्भामध्ये जर त्या कंपनीने खुलासा केला, अद्यापही त्यांच्या त्या 2 पायलटांची स्टेटमेंट ही मीडियासमोर किंवा कुठल्याही समोर आलेली नाही. चौकशीमध्ये त्यांना बोलवलं का नाही या संदर्भामध्ये खुलासा करणं गरजेचं आहे. त्यामुळे मला वाटतं की कंपनीने किती केलं तरी त्यांचा हलगर्जीपणा नसेल, मग त्यांची 4 विमानं रद्द का करण्यात आली याच्या संदर्भामधला खुलासासुद्धा होणं गरजेचं आहे. CID चौकशीमध्ये काय निष्पन्न होतं ते बघू, नाही तर समाधान झालं तर आम्ही त्याच्यावर 100% आवाज उठवण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांच्याकडनं देखील आता प्रश्न उपस्थित केले जातात की फक्त 4च विमानं VSRची ग्राउंड का केली जातात. खरं तर VSR वरती कारवाई संपूर्ण झाली पाहिजे, परंतु सत्ताधारी बाकावरती हे सगळं पवार कुटुंबीय त्यांचं देखील ऐकलं जात नाहीये. नाही, मला एक कळत आहे की जर त्यांनी सुनेत्रा पवारांनी आणि पार्थ पवार, जय पवारने आणि त्यांच्या आमदारांनी मागणी केली असेल तर निदान आमच्या विरोधकांच्या असलेल्या भूमिकेला राजकारण म्हणून जर तुम्ही संबोधत असाल तर तुमच्याबरोबर असलेल्या सत्तेतल्या असलेल्या आमदारांनी आणि त्यांच्या असलेल्या नेत्यांनी जर मागणी केली असेल तर त्याचा खुलासा त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. मला वाटतं त्याच्या पाठीमागं त्याला पाठीशी घालण्याचं कारण काय, जर कदाचित त्याच्यावर कारवाई झाली आणि त्यांनी काही गोष्टी बाहेर काढल्या तर कोणाची अडचण होऊ शकते का याची शंका निश्चितपणाने येते. परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये जे जे संशयित म्हणून समोर येतात आहेत त्या सगळ्यांची नार्को टेस्ट होणं आम्ही ही मागणी करणार आहोत. CID चौकशी, CBI चौकशी आणि नार्को टेस्ट सगळ्या आयुधाचा वापर करून सत्य जनतेच्या समोर आलं पाहिजे अशा प्रकारची मागणी करणार आहोत. मामला आया है पुणे का। पुणे में गौवंश मांस गौवंश लेके जा रहे हैं, ये बताते हुए हाँ, गौवंश लेके जा रहे हैं, एक ट्रक गाय को रोकते लेके जा रहे हैं, एक युवक को गोबर वोबर खिलाया है, मारा पीटा है गोरखपुर। मैं समझा नहीं. पुणे का मामला है। पुणे में एक व्यक्ति को पकड़कर मारपीट की गई, एक ऐसे व्यक्ति को कुछ गाय लेके जा रहा है। मामला पुलिस में क्या है, मामला दर्ज हुआ है, लेकिन उसको जय श्री राम बोलने के लिए कहा गया, उसमें मारपीट हुई और ये भी होता है उसको शायद गोबर भी खिलाया गया, खबर है। नहीं, मुझे पता नहीं ये मामले में, लेकिन मैं सदन में और हमने बहुत जगह पे ऐसा ही कहा था कि गाय की गौवंश हत्या होना ये गलत है, वो करनी नहीं चाहिए, लेकिन उसके लिए कानून किया गया है. उस कानून के दरमियान जो अभी किसान है उनके अगर गाय हो, भैंस हो, बैल हो, वो अगर बूढ़ा हो जाता है तो उसका पर्याय व्यवस्था क्या करना चाहिए उसके बारे में सरकार ने धोरण निश्चित करना चाहिए. ये होने के बाद कुछ लोग उसके बारे में कुछ बार्गेनिंग करते हैं, पुलिस डिपार्टमेंट को हाथ में लेके कोई लोग उसका व्यवसाय भी कर रहे हैं, वो गलत है. जिसका गोरक्षक के नाम पे, गोरक्षक अगर गाय के बारे में काम करते हैं उसका स्वागत करता हो, लेकिन उसके बारे में उसके पीछे अगर कोई उसके धंधा करता है तो उसके ऊपर हम लोग खिलाफ यहाँ पे भी आवाज़ उठाया था. सरकार को हमने बोला था जिसके अधिकार है, जो डिपार्टमेंट उनको कार्रवाई करना चाहिए. हम अगर कोई हाथ में लेके कार्रवाई करता है तो उसका जो है सबको अगर अधिकार देते रहेंगे आप तो उसमें लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन ये होगी, तो उसके ऊपर सरकार ने कार्रवाई करना चाहिए, ऐसा हमने मांग की थी. देखो, हमने तो आज सदन में भी मांग की है, अभी तक सदन में जो आज चर्चा होने वाली थी आज भी दिखाई नहीं गई है. हम जाके सभापति को पूछेंगे कभी लगाने वाले हैं. 4 दिन से ये चर्चा लगने वाली थी, आज तक लग नहीं है. इसकी वजह क्या है उसका हम हमारे पास जो आयुध है उसके ऊपर हम लोग बात करना चाहते हैं. अगर उसको लगाने नहीं जाता है तो उसके बारे में क्या कारण है वो हम लोग सभापति को पूछेंगे. मेरे ख्याल से CID CBI इंक्वायरी तो है, 1 महीना होने के बाद भी उसका क्लियरिफिकेशन अभी तक आया नहीं है.
खाली कुछ कुछ स्टेटमेंट बाहर आती है वो गलत है। नार्को टेस्ट भी होना चाहिए, हमारी मांग है। लक्ष्मण हाके आंदोलन आजपासून सुरू करत आहेत। अहिल्यादेवी होळकर यांचं नाव ज्या हॉस्पिटलला दिलेलं होतं आता ते बदलून अजित पवारांचं नाव त्या हॉस्पिटलला दिलं जाणार आहे। याच्या विरोधात लक्ष्मण हाके आजपासून आंदोलन करतात। आता ही जबाबदारी राज्य सरकारची आहे। लक्ष्मण हाके ज्यावेळेला आंदोलन करतात त्यावेळेस त्याचा निर्णय काय घ्यायचा हा राज्य सरकारने घ्यावा, कारण या बाबतीमध्ये कोणाला कुठलं नाव द्यायचं हा अधिकार हा राज्य सरकारचा असल्यामुळे त्याच्या संदर्भामध्ये आंदोलन होत असेल तर त्यांनी त्याच्याबद्दल कारवाई करावी।